पाटलांचं नाव दिल्लीमध्ये अमेरिकेत गेलं। जयकुमार गोरेंकडनं माजी आमदार राजन पाटलांचं कौतुक। पिवळं दिसतं ते सोनं नसतं, बेंटेक्स असतं। गोरेंची उमेश पाटील यांच्यावर टीका। सत्तेचा गैरवापर करून राजन पाटलांची सून बिनविरोध निवडून येऊ शकते, अंबादास दानवेंची टीका। तर राज्यामध्ये शेतकरी आत्महत्या, भाजपने कोणता विकास साधला, दानवेंचा सवाल। मुंबईच्या मागाठाणेमध्ये शिंदेंच्या शिवसेनेला महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठा धक्का। शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांचा मातोश्री निवासस्थानी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश। शिर्डीमध्ये नगर परिषद निवडणूक प्रचाराच्या दरम्यान शिंदेंच्या पदाधिकाऱ्यांकडून अपक्ष उमेदवाराला मारहाण झाल्याचा आरोप। शिर्डी शहरामधील प्रभाग क्रमांक 7 मध्ये प्रचाराच्या दरम्यान ही घटना झाल्याचा आरोप। अपक्ष उमेदवाराच्या पतीकडून गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू। लातूरमधील उदगीर नगरपालिका निवडणुकीमध्ये एमआयएम पुन्हा आक्रमक। एमआयएमने 40 पैकी 26 जागांवर उमेदवार दिले। उदगीरमधील काँग्रेस भाजपची बी टीम असल्याचा एमआयएमचा आरोप। उत्तराखंडच्या अल्मोडा शाळेजवळील जंगलामध्ये 161 संशयित जिलेटिन रॉड सापडले। पोलिसांनी रॉड जप्त करून तपास सुरू केला। शाळेजवळील जंगलामध्ये 161 जिलेटिनचे रॉड सापडल्यामुळे खळबळ। मुंबईच्या कुर्ल्यातील विद्युत निरीक्षण कार्यालयामधील सहाय्यक अभियंता गजानन राठोडला 1 लाखाची लाच घेताना रंगेहात अटक। लाच मागणारा मुख्य आरोपी विद्युत निरीक्षक निलेश मदने अजूनही मोकाटच। मध्य प्रदेशातील उमरती गावामध्ये बेकायदेशीर शस्त्र निर्मिती करणाऱ्या कारखान्यावर पुणे पोलिसांचा छापा। बेकायदेशीर शस्त्र उत्पादन करणारा कारखाना पुणे पोलिसांकडून उद्ध्वस्त। या प्रकरणी 47 जणांना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलंय। मालेगाव न्यायालयाच्या आवारामध्ये काल घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर आजही न्यायालयाचा दरवाजा बंदच। न्यायालय सांगेल तेव्हाच गेट उघडण्याचा निर्णय घेतला जाईल, अशी ही माहिती। मालेगावातील जनआक्रोश मोर्चामधील आंदोलकांवर गुन्हा दाखल। 200 अज्ञातांवर छावणी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। आदेशाचं उल्लंघन, सरकारी कामामध्ये अडथळा आणल्याचा आरोप। मालेगावातील चिमुकलीच्या हत्येनंतर मालेगावमध्ये आक्रोश। आणि एक महत्त्वाची बातमी, मीरा भाईंदरमध्ये कंपनीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचा मृतदेह रिक्षामध्ये आढळला। काशीमीरा पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। आता मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलाय। मुंबईतील जुहू बीचवर वॉटर स्पोर्ट करताना 2 मुली समुद्रामध्ये पडल्या। दोघांनाही सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलेलं आहे। दोन्ही मुली ट्विस्टर राईड नावाच्या बोटीवर बोटिंग करत असल्याची माहिती। क्रिकेट विश्वचषक विजेती खेळाडू स्मृती मानधना हिचं उद्या सांगलीमध्ये लग्न होतंय। सांगलीतील घरी पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे। श्वान पथक, बॉम्ब शोधक पथक देखील या ठिकाणी परिसराची पाहणी करतंय। केंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्यांच्या बुलढाण्यामध्ये रुग्णांची रक्ताविनाच परवड। रक्तदान करण्यासाठी लागणाऱ्या पिशव्या आणि रक्त तपासणीच्या किट्स उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांना रक्त मिळेना, त्यामुळे अनेक शस्त्रक्रिया रखडल्याचा रुग्णांच्या नातेवाईकांचा आरोप। सांगलीमध्ये विनापरवाना बंदुकीची खरेदी विक्री करणाऱ्या दोघांना अटक। जत पोलीस स्थानकाच्या पथकाची मोठी कारवाई। आरोपींकडून 6 पिस्तूल, 20 जिवंत राऊंडसह 3,46,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त। धाराशिवच्या लोहारा शहरामध्ये मालेगावमधील चिमुकलीच्या हत्येच्या निषेधार्थ कडकडीत बंद। खटला फास्ट्रॅकवर चालवून आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची आधुनिक लहुजी सेनेची मागणी। यावेळी लहुजी सेनेकडून तहसीलदारामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सुद्धा देण्यात आलं। बीडमधील एका कॉफी शॉपमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार। केज पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। आरोपी फरार, अधिक तपास सुरू। यवतमाळच्या बाबाजी दाते महिला सहकारी बँकेतील गैरव्यवहार प्रकरण। गुन्हे दाखल झालेल्या अधिकाऱ्यांना राजकीय दबावापोटी अभय दिल्याचा बँकेच्या सभासदांचा आरोप। पोलीस आरोपींना सोडून तक्रारदारांना मानसिक त्रास देत आहेत, असाही आरोप। अमरावती पालिकेच्या फायर ब्रिगेड कर्मचाऱ्याची आत्महत्या। वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप। राजेश मोहन असं आत्महत्या करणाऱ्या कर्मचाऱ्याचे नाव।